मुंबईतली रात्र. तुम्ही कधी पाहिले का रात्रीची मुंबई कशी दिसते? मुंबई फक्त एक शहर नाही, तर प्रत्येक स्वप्नाला उंच भरारी देणारं शहर. चर्चगेटपासून CST पर्यंतची धावपळ, सीलिंग आणि कोस्टल रोडचा भन्नाट नजारा, गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलची शान, आणि दादर चौपाटीवरचा समुद्राचा मोकळा श्वास. हॅलो, नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. तर आता तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलेत की काय चाललंय, आणि इकडे बघा मेकअप चाललाय, आणि इकडे राज आहे, आणि वाजलेत बरोबर किती 11:15, आणि आम्ही आता चाललोय एक स्पेशल ठिकाणी जिथे मी आता इंट्रोमध्ये पाहिलेत. आम्ही सगळे फिरतोय. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. नाईट आउट चाललोय आम्ही, फुल नाईट आउट. काय बाबू झोपेत उठलाय बिचाराला मी जबरदस्ती उठवून घेऊन आलाय, आणि ही लाईट लावली इथं मेकअप करायला. मेकअप खराब नाही होत. मेकअप नसतो तो, आमचं लाईटली टचअप असतो. अरे बापरे, प्यारी समज गई. इकडे फुल परफॉर्मन्स मध्ये बसले आरामात. मेकअप करून काही चेहरा खराब होत नाही. मग तू काय केलं सकाळी? मी काय नाही केलं, मी आता स्मूथनिंग केलं. कॅमेरा आला की तोंड बंद होतं यांचं. बघूया आता काय असं सगळं. आता सध्या आम्ही पूर्ण एक्साइटेड मध्ये आहे. आता हे बोरिवलीचं नॅशनल पार्क चाललेलं आहे. इथे बोरिवली राष्ट्रीय उद्यान. आता आम्ही इथे पोहोचलोय बरोबर, आणि कॉपीराइट येईल म्हणून मी गाणं प्ले करत नाही. पण हे आपलं मराठी गाणं लागलं आहे. इकडे आपला मराठी भाऊ काय बोलतो? भाऊ मराठी, UP वाला भाऊ मराठी भैया, मराठी भैया. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता बघा आम्ही सीलिंग वरतून चाललोय. ओके, आता आम्ही पूर्ण मुंबई दर्शन करणार आहे आज. तर आम्ही तुम्हाला वेगळा काय काय दाखवणार आहे, तुम्हाला बरं वाटणार आहे, आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि मागे लोकांना पाठवा. पुढे मागे लोकांना अरे पुढे शेअर करा हो. तर आता आपण आहोत मिसिंग लिंक मध्ये. मिसिंग सभी किस लाइन में आ गया. पार्टी काढली सी लिंक ना, सी लिंक मध्ये, वरली सी लिंक मध्ये आपण चाललोय. कोस्टल रोड वर आम्ही चाललोय. कोस्टल रोड, ठीक आहे. आणि आता आपण टोल भरणार आहोत. इथे फक्त 100 रुपये टोल आहे, बरोबर ना? आम्ही फर्स्ट टाइम चाललो, फर्स्ट टोलला आहे, आणि पुढच्या गेलं तर अजून वाटतंय. हा, मग पुढच्या लाईन जायचं आहे. इकडून हे बघा समोर बघ. बघा आता पूर्ण टोल भरूया आपण 100 रुपयाचा. ते 150 रुपये लेगा कितना? ये चालू रखे, कितना लेता है हम पूछते हैं. So guys, हिमल खाओ, अजय देवगन बनो, शाहरुख खान बनो. तर आता आपण इकडे टोल भरणार आहोत. कितना? 50 रुपये लिहिलं. छोटा नाहीये. गरीब गरीब हो का? गरीब आहे. गरीब का सिनेमा है. हाँ, रुक रहे हम लोग. रुकेंगे भाई, आपको रुकने की जरूरत नहीं है. कितना कट हुआ? कुछ दिया नहीं तेरे को? पावती डायरेक्ट घेऊन जातो ना. सो गाईज आता बघा पुढे, आणि अशी लाईट चालू आहे, पण ते वरचे जे मेन मोठे लाईट ते नाही चालू आहे. तर हा एक नजारा आहे फक्त. कोस्टल रोड.
टाकू नकोस लाव. तिथं इंडिया गेट टाक. त्याला काय इंडिया गेट म्हणतात ना? नाही इंडिया गेट ऑफ इंडिया. इंडिया गेट इंडिया गेट गेट ऑफ इंडिया वगैरे 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 वगैरे. पहिले मरीन्सला जाऊ ना, तिथून मग पुढे जाऊया. अरे नाही तेच रस्ता नाही आपला तेच रस्ता नाही येणार वाटतं. स्ट्रेटच जायचंय मरीन्सच्या रस्त्याने. काहीच तर अशा धरणे खूप छान वाटते बघायला. मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला दोघांना कसं वाटतंय? एकदम भारी. कोल्हापूरवाले सगळे एकच बोला फक्त भारी भारी भारी. इकडे ते भाई तू लावलं का? बरोबर लावलं ना भाई? नाही तर हा, काय लाव लाव. काय नव्हतं गेट वे ऑफ इंडिया. गेट गेट पे आ जाओ इंडिया. इंडियाला पोहोचलो. गेट वे ऑफ इंडियात ना. गेट ऑफ इंडिया. काय मग गेट वे काय म्हणतात त्याला? तेच म्हणतात ना. काय एक मोबाईल मी काय यार काही सगळे हसतो ना माझ्यावरती. गेट वे ऑफ इंडियाच आहे ना ते. गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडिया तिथं जायचं. मोबाईलला काय काय कळत नाही बाबा याच्यामध्ये. बेचारा गरीब मोबाईल आहे, क्या करेंगे. मेरे पास आईफोन वाले तो. आता आम्ही कोस्टल रोडच्या आतमध्ये जाणार आहे बघा. तो चांगला आहे. आता पुढे बघून टाकू. समुद्राच्या आतमध्ये इकडे जाणार आपण. बघू समंदर के अंदर. समंदर के अंदर. साला किसने लाइट चला दिया. ये स्पीड ये असं लाइट चलेगा चलेगा ना अंदर. देखो बाप रे. अरे म्हणतात ना. चला आपण चाललंय पाण्याच्या खाली. आता आपल्यावर पाणी. हे बघा इकडे. ओ सच्ची में पानी के नीचे है क्या? पाण्याच्या खाली आहे. हा तसं काय? कोस्टल रोड त्याच्या पासाठी तर बोललोय. सांगतोय काय दिखाओ पाणी. दिखाओ पाणी दिखाओ भाई क्या बोल रहे ये लोग. पाणी वाव, किती सुंदर दिसतंय बघा ना. आता आम्ही बघा चौघजण इथे आहोत. हे बघा आणि इकडे मागे हाय हाय करा हाय करा. आणि इकडे बघा हा कोस्टल रोड. आम्ही आता समुद्राच्या खाली आहोत. बघा ना गायच. काय समोर पाणी दिसत नाही आहे. काय दिसत नाही. पाणी पाणी बघायचंय पाणी. अरे पण कोस्टल रोडच्या मागे कोणी पाणी ठेवलं होतं काय. हा पण पाण्याच्या खाली मग आम्हाला कसं माहिती पडलं की काचेचं बनवायला पाहिजे होतं. म्हणजे पाणी आम्हाला कळेल ना पाणी आहे. काय काय काचेचं बनवलं असतं तर दिसलं असतं पाणी. राज तुला काय असं वाटतंय काय. तुझी काय आहे. रोड आहे. हम्म? राज फुल ब्लॉगिंग चालू आहे. इकडे आहे बघा इकडे कॅमेरा. पाणी नसेल काय करणार. आणि आम्हाला काय माहिती आहे खरंच पाण्याच्या खाली आहे. काय मॅप बघा. हा मॅप चालला आपलं तुम्हाला दाखवतो मी. सो हे बघा आता समुद्राच्या खालून चाललोय आपण. बरोबर हे लाईव्ह चालून समोर बघा 60ची अलाउड आहे फक्त स्पीड. आता हे म्हणतात कशावर आम्ही पाण्याच्या खालूनच चाललोय म्हणून. हमको जब तक दिखता नहीं है तब तक हम सच नहीं मानेंगे. यात अशी मजा येणार आहे पूर्णपणे. कारण हे असे सगळे आम्ही अनपढ लोक इथे आहोत. हा एकटा शाळा ह्याच्यामध्ये याला सगळं माहिती आहे. तर तुम्ही कधी येणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. कारण ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळेल की इथे नक्की काय चाललं नाही काय नाही. बघा पूर्ण बांधकाम बघा आता कसं छान केलं. पाणी पासून चालत यावं लागेल. आणि तुम्हाला पाणी बघायचं असेल तर तुम्ही चालत या. दुसरा ऑप्शन नाही. आणि अशीच ते असतं ना एखाद्याशी हे पाहिजे की त्यांना असायला काय येतं. तुम्हाला एवढं असायला काय येतंय. त्याने मग हातोडी आणि सुई घेऊन या. ते काय बोलत तू. हातवडी आणि सुई सुई कशा ते काय बोलत खिळा. खिळा जो का असेल तुमचा हातात घेऊन इथं फोडून बघा असं म्हणतात. होणं लाऊड नाहीये. हॉर्न अलाउड नाही. पण गाडीचा हॉर्न काढून ठेवून या. तर मांडी घालून बसलीच आहेस. जेवायला पाहिजे तर म्हणत आता राज तुला कसं वाटतंय. तू किती वेळा इथे आलास. हे काय अशी तुम्हाला आशीर्वाद आहे. चौथी बार 4000 बार 400 बार. बोल ना भाऊ तुला कसं वाटतंय. अजय देवगणचं विमल काढलाय हर के सर में. काय हर के सर में क्या किसका नाही हर दाने दाने में केसर का दम. विमल ऍडव्हर्टाइजमेंट कर रहे. तर हा कुठल्या ब्रँडचं प्रमोट नाही करताय. पण तू कुठल्या ब्रँडचा खातोस विमल. विमल ब्रँड एकच आहे. साला मोबाईल में अलग अलग ब्रँड आहे. विमल में एक ही ब्रँड दिलाय. ठीक आहे आता बघा पुढे आपलं तोंड भरपूर पाहिजे. तुम्ही अजून संपला नाही कोस्टल रोड बघितलं काहीच. आता पूर्ण आम्ही पाण्याच्या खाली होतो. हे बघा आता कुठे आपण. हे बघा गाईस हे बघा कुठे आपण आहोत. म्हणजे थोडंसं साईडला या थोडंसं या राईट साईडला पाणी आहे.
इकडे या साईडला थोडा कोस्टल रोड आहे आणि हा पूर्ण असा चाललाय पाण्यातून. म्हणजे पूर्णपणे पाण्यात पण बोलता येणार नाही, पूर्ण पाण्यात. काय संपला ह्याचं काय बोलणं समजत नाही आम्हाला, काय करणार. मेरे को रोज भी मला खाना पडेगा फिर इनको बातें में जाने के लिए. तर मित्रांनो आता मी आलो लेकमध्ये, गाडी घेऊन आलो आणि माझ्यासोबत बघा इकडे आहेत ना तिकडे जातात पुढे आणि आपण आता सी लिंकला जातोय. सो बघू इकडे पुढे काय काय आहे ते. आणि माझ्यासोबत जॉईंट आहे अस्मिता, निवेदिता आणि राज. आता आम्ही मीरा रोडवरून आलो इथे फिरायला. बघा आता किती मस्त चला बघूया. 1 वाजता सुद्धा किती खूप पब्लिक आहे बघा, खूप पब्लिक आहे. 16 ऑगस्ट चालू झालं आहे आणि इकडे आम्ही यायचं कारण असं आहे की कधी फिरलो नाही. मुंबईत खूप वर्ष राहिलो आहे मी, गेले 5-6 वर्ष राहतो मुंबईत, पण आता तर कधी फिरलो नाही. आता इकडे बघा. तुम्हाला कसं वाटलं फिरून? मस्त बघा, भारी बोलले, आता भारी बोलतायत. मी आले भरपूरदा. हां या फिरत असतात गाईज, आम्ही फिरत नाही, आम्ही गरीब आहे. गरीब आहे. आम्ही तुम्हाला बोललो. आपला राज कुठे आहे? राज तू काय म्हणशील आता? पाहिजे बोल जरा. आम्ही मीरा रोडवरून इथं आलो फिरायला. बाय गाईस, भरपूर पैसा खर्च केलो आम्ही. फक्त व्हिडिओ काढायला. आणखी आम्हाला इथे आनंद वाटला. इथे एवढा लोक फिरायला आले. तुम्ही पण या. हे बघा गाईस, पब्लिक. आमच्या आणि मुंबईमध्ये याची गाडी आहे इर्टिगा. आणि मी गाडी चालवतो टी परमिट. आणि हा तुम्हाला कुठे मुंबईत फिरायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला मस्तपैकी मी फिरवणार इकडे तिकडे. याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. रिजनेबल रेट लावणार आहे. आम्हाला फक्त फॉलो आणि लाईक सबस्क्राईब करा. आणखी सर्वांना व्हिडिओ अजून पुढे पाठवत राहा. थँक्यू. आणि इकडे खूप बिझी आहे फोनमध्ये. फोटो कसे आले बघत द्या. हां तर गाईज आता आपण कुठे जाणार पुढे? राव आता आम्ही त्याच्यानंतर आता गेट ऑफ इंडियाला जाणार आहे. कुठे? गेट ऑफ इंडिया. कुठे? गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ गेट ऑफ इंडिया जाणार आहे. ओके, कुठे जाणार? गेट ऑफ इंडिया जाणार आहे. ठीक आहे. वो अलग ही लेवल का बंदा था. छान वातावरण इकडे गेट ऑफ इंडिया. सो आता एक वाजला. या साईडला थोडी गर्दी कमी आहे आणि आम्ही चौघे आणि गाईज आम्ही जाणार आहोत ताज हॉटेल मध्ये जेवायला. आज आम्ही जेवायला चालू ताज हॉटेलमध्ये. तुम्ही नंतर ब्लॉग कंटिन्यू बघा. गाडी साईडला घेतलं इकडे बघा आपण. आणि आपण इथे जाऊन जरासं एक विमलवर खाऊन तर इथे उतरू शकतो का आपण? सो गाईज इकडे समुद्र आहे. गेट ऑफ इंडिया समोर तिकडे आहे. आणि इकडे बघा. शी यार भाई तुम्हाला वायफाय चालू नाही आहे. हो तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय बोलत नाही? मला काय नाही वाटत ते तुम्हाला काय वाटल्याची वाट बघताय का? मी वाट बघते. ते बोलते का ताज हॉटेल मध्ये जेवायला घरी भी रहेंगे हम लोग. काय अगर ताज हॉटेल में जाएंगे तो गरीब हो जाएंगे. गाईज इथे बाजूला स्कॅनर देतो आम्ही तुम्हाला. पैसे QR code. QR कोड देतो. आम्हाला पैसे ट्रान्सफर करा. हा, मग हा आम्ही निघाले नक्की मग ताज हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये. बघा, हा अपॉइंटमेंट घ्यायला चाललाय. अपॉइंटमेंट घ्यायला चाललाय. तर गाडी खोला ना. पुढे नाही गाडी. पुढे ते वाटतंय. कशाला तुम्हाला मोबाईल पाहिजे? ताज हॉटेल आहे समोर. आणि इकडे थांबलोय निवेदिता, आम्ही अस्मिता आणि इकडे राज तू घाबरलाय कारण इकडे अलाउड नाही आम्हाला आता संध्याकाळच्या एवढ्या रात्री थांबवणं. पण तरी पण थांबलो आपण इकडे. हा नजारा दिसतोय तुम्हाला खूप भारी. तर हा ब्लॉग कंटिन्यू होणार आपला असाच. आणि ही आपली गाडी आहे परी. याची गाडी आहे. सो माझी गाडी आहे. हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे बघा इकडे बघा. बीटी स्टेशन. बीटी स्टेशन जे तुम्ही म्हणता ते आता आपण इथे आलोय. CST त्याला म्हणतात. आणि मुजरा करा. मुजरा रामाचा मुजरा. देखो गाईज आपण आता इथे एवढ्या रात्री आलोय. असं लाइटिंग केलंय खतरनाक. आणि आम्ही नेमकी आलेलो. इकडे पण लाईट केलंय साईडला. आता आपण इथे येणार आहे. इकडून फिरून असं येणार. पण आता पण फिरणार इथे गाडी 1 तास इथेच फिरणार आपली गाडी बस. आहे ना राज? इकडून तिकडून राजा इकडे तिकडे असं वाटतंय मला मागाशी. 1 सेकंड. हा राज हा? आपण इथून तिकडे गेलो असं वाटतं मागाशीच. नाही भाई, पक्का ना? असं तर लाईट दिसत नसते काय समोरची बिल्डिंग. हाँ ये देखो ना गाइस. देखो ना गाइस. देखो ना हम लोग किधर आए. देखो ना गाइस. इम्पेडेंट संडे.
हवा लोक पूर्ण वातावरण. आज आहे 15 ऑगस्टची रात्र आहे आणि इकडे आम्ही दोघे सगळे फिरतोय गाडी घेऊन. जा सकते हैं उधर बीच में खड़ा तो फोटो निकाल सकते हैं. कुठे? हो, तिथे चौकात. आपण जाऊया इकडे. गाडी साईडला लाव ना इकडे. तर आपण आता बघा ना इकडे फिरतोय. पूर्ण वातावरण खूप छान आहे. लायटिंग खूप छान केली आहे. मी हे सगळे फोटो आणि व्हिडिओमध्ये बघायचो पण आत्ता रिअल समोर डोळ्यासमोर बघतोय बघा. वा गाडी लावतो या लाव गाडी लाव. चल आपला भाऊ आहे गाडी घेऊन आला आणि मजा होतोय. चल आम्ही चल आज मस्त फिरलो. आमचे लय मजा आली आम्हाला. इकडे बघा. आणि हा जरा गाडी आपण थोडं पार्क करूया आणि फोटो काढूया इकडे. आता कसं वाटतं तुला बघून? भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? असतं का ना हुईया नुसता मोबाईल काढला की झालं. चला तर आपण गाडी पार्क केलं इथून. तिथे जाऊन बघूया त्या साईडला कसं दिसतं काय नाही ते. आणि सो बघा माझा गेटअप कसा वाटतं बघा. मी कसा वाटतं माझा गेटअप. आपला भाऊ कसा आहे? हे चर्च गेट. सो आता आपण इथे जाणार आहोत मध्ये. हॅपी इंडिपेंडन्स डे. गाईज आता आपण आलो आहेत. आम्ही दुबईला चाललो गाडी घेऊन. आता कुठे चाललाय तू राज? आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज T2 टर्मिनसला चाललो आहे एअरपोर्टला. लाइटिंग बिटिंग केलेले आहेत ते आम्ही फक्त बघायला चाललोय. आणि आम्हाला आवडला तर आम्ही फ्लाईट करून तिथून पुढे जाऊ. फ्लाईट? अरे बापरे. लाईट लागा. फ्लाईट नंबर लाईट लागा. चल तिथून जाऊ ना आपण फ्लाईट पकडून दुबईला. हा असा एरिया आहे. तर फर्स्ट टाइमच आलोय मी सुद्धा या साईडला. रोड भारी आहे बघा. एअरपोर्टचा रोड बघा गाईज. एअरपोर्ट रोड. रोड आता तुम्हाला अजून काय काय व्ह्यू दिसायला भेटणार भारी मस्त पैकी ते ब्रिजवरून. कारण काय भेटणार आहे. फ्री मध्ये भेटणार आहे. काय आम्ही पैसे तुमच्याकडून मागतो नाही. फक्त तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. बरोबर. आणि व्हिडिओ पुढे पाठवा. हा व्हिडिओ फ्री आहे तुम्हाला. असं तुम्हाला कोणतं पेड प्रमोशन नाही आमचं. हा तुम्हाला फ्री मध्ये सगळं फिरवणार आहे. याचा नंबर तुम्हाला देतो मी. तुम्ही नक्कीच त्याच्याशी कॉन्टॅक्ट कोण करा. फिरवणार भाई? अबे साले आपण फ्री मध्ये फिरवतो ते. अच्छा ओके. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता लोकांना कळलं फोन करतो भाई मला फिरवायला घेऊन चल. गडबड होईल ना. बघा समोर बघा ते दिसतंय. हे देखा समोर. सॉरी गाइस आगे देखो. आगे एयरपोर्ट दिख रहा है. मस्त वाटतंय मित्रांनो. भारी एकदम सीन इकडचा. देवियों और सज्जनों जरा हा बोल. देवियों और सज्जनों जरा कृपया ध्यान दीजिए हमारे बातों पे. हम लोग अभी एयरपोर्ट पे जा रहे हैं और हम इधर जाके देखेंगे इधर क्या क्या है. मतलब व्यू तो अच्छा दिख रहा है. अभी हम लोग को बहुत एक्साइटेड है. सामने देख सकते हो आप. इतना अच्छा व्यूज है. व्यूज है बाय ब्रो. व्यूज सामने दिखाओ ना. सामने थगत दिखा था भाई. तेरे को दिखा था. देखो सामने कितना अच्छा खूबसूरत दिख रहा है. महाराज का उधर पुतला भी है. आगे देखो और थोड़ा स्पीड ब्रेकर देखो. ये गलत बात है. इंसल्ट कर दिया इन लोगों ने तुम्हारा. ये गलत बात है. डर लगता है. ड्रायव्हर तुम हो की ये? मग बाईकवरच फिरायचं कधी पण. अरे बाईकवर तेवढी घाबरत नाही. जेवढी ते आता फुल. आहे महाराजांचं पुतळा. आणि आता बघा आपण ते गाडी लावले. आणि माझ्यासोबत आहे राज, निवेदिता आणि अस्मिता. कसं वाटते तुम्हाला एअरपोर्ट? एकदम मस्त वाटतंय. पहिल्यांदा झालं. हे बघा मुंबई एअरपोर्ट. किती वेळा आलीस इथे फर्स्ट टाइम. तुम्ही? आणि आम्ही बहुत बार आया. आम्ही चाललो दुबईला. मला पण घेऊन चाल दुबईला तुमच्यासोबत. सगळं खर्च. आमचं लगेच लाईफ भरपूर आहे. बाय इथे काय दुबईचा vlog बघा तुम्ही.
लोकांना वाटतं आम्ही कोणतरी मोठे रेंजवाले आले तर यायलाही भिकारी वाटतं. गाईज मस्त आहे एअरपोर्ट छान. एक दिवस नक्कीच आतमध्ये या एअरपोर्टने जाणार आहे. मी अस्मिता आम्ही सगळे जाणार आहे. की बॉय तुमचा सपोर्ट असू दे छान. काय म्हणतो राज? मस्त आहे बघा, बघितलं ना मी आणलं ना इथे. भावाने आणलं आणि भावातलाच आपण आम्हाला लय हालत खराब झाली आमची फिरून आम्ही 10:30 11ला आम्ही घरातून निघालो. आता बघा आता इथे सलमान खान आणि अक्षय कुमार यांना दोघं जण एका साईडला भेटतो. त्यांना भेटणार आपण. ठीक आहे अबे तो साले. दाखवतो. तुम्हाला माहिती आहे का दोघं सलमान खान आणि अक्षय कुमार इथे येणार आहेत. तुम्हाला भेटणार ना त्यांना आता येणार आहेत. ओके थँक्यू. चला Press the backs of our hands together. It's still wet, so the air can transfer. मस्त करा भैया. जिंदगी में इंडियन वॉइस माहिती नाही. वरली सिलिंगला आले बघा. एक समोर बघा इकडे बघा अशी वरली सिलिंग आहे. आणि हा इकडे राज सारखा फोटो काढ करून मला कंटाळवलं याने. आज किती वाजले? आता वाजले तुम्ही बघू शकतात. ए बाबा 3 काय 2 वाजले बघ. 2:30 वाजले. 2:30 वाजलेत. आणि इकडे चालू आहे थोडंसं एन्जॉयमेंट रात्री. वारा वगैरे छान होते बघा इकडे. मस्त वाटतं ते वातावरण खूप छान आहे. काहीच तुम्ही या इकडे फिरायला मजा वाटते खूप. इकडे फोटोग्राफी चालू आहे. खूप मोठी फोटोग्राफी चालू आहे. यूपी वाले भैया मस्त करा भैया. बैगन